ओम शांती. आज 6/8/2025 साकार मुरलीचे महावाक्य आहे, माझ्या गोड मुलांनो, जितका समय मिळेल तेवढा एकांत मध्ये जाऊन यादच्या यात्रेमध्ये राहा. जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या मंजिलपर्यंत पोचायचं आहे, जेव्हा पोचाल तेव्हा ही यात्रा तुमची पूर्ण होणार आहे. बाबा प्रश्न विचारतात, संगमयुगावर बाबाने आपल्या मुलांमध्ये असा कोणता गुण भरलेला आहे जो अर्धा कल्प तो गुण टिकून राहतो आणि भरायचा आहे? तर बाबा सांगतात, अति गोड ते गोड बना. असं बाबांना बाबा गोड बनवतात, कारण देवता खूप गोड असतात आणि मुलांनाही गोड ते गोड बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. ज्या स्वभावातून, ज्या गुणातून अनेकांचं कल्याण होईल. बाबा सांगतात, एकाही मुलामध्ये असा शैतानी अवगुण नको आहे, तरच तुम्ही श्रेष्ठ पद घेऊ शकता आणि मगच तुमची पूजा होऊ शकते. बाबा आज मुलांना ही शिकवण देत होते, मुलांनो, आत्मा शरीराची मालिक आहे, हे पहिलं समजणं गरजेचं आहे. आणि दिवसभरामध्ये तुम्ही मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, शरीर, कर्मेंद्रिया हे माझे सर्व कर्मचारी आहे, ह्या स्मृतीमध्ये राहणं आवश्यक आहे. जेवढा वेळा तुम्हाला देहाभिमान स्मृतीमध्ये येतो, तेवढी आत्म्याची मिळालेली शक्ती ही क्षीण होत जात असते. म्हणून बाबा मधून मधून कायम सांगतात, मुलांना माझी आठवण करा, माझी आठवण करा. आत्मा समजल्याशिवाय बाबांची आठवण करणं संभव नाहीये. यासाठी बाबा सांगतात मुलांना की बेहद खुशीमध्ये राहा, बेहद बाबांचं ज्ञानदान करत राहा, तुम्ही बेहद सुखामध्ये राहू शकता. दुसरं बाबा सांगतात की मुलांना तुम्ही जाणत आहात, बाबा गोड ते गोड आहे, अति गोड आहे बाबा, आणि मुलांना पण बाबा अति गोड बनवू इच्छित आहे. यासाठी बाबा सांगतात, इतकं गोड बना, इतकं गोड बना की सत्ययुगी दुनियामध्ये तुम्ही मध जितकी गोड असते तसं तुमचा परिवार तेवढाच गोड असतो. तिथे शांती पण असते, सुख पण असतं, आनंद पण असतं, प्रेम पण असतं, सर्व शक्ती पण असतात. तर बाबा सांगतात तिथे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी नसते. मग आज बाबा सांगतात की जसा बाबा बिंदी, तसं तुम्हाला आत्म्याला सुद्धा बिंदी बनवून बाबांची आठवण करायची आहे. आणि बाबा बिंदी येऊन शिकवतात, याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. असा देही अभिमानी होऊन तुम्ही पुरुषार्थ करा. बाबांच्या आठवणीमध्येच आपला फायदा आहे. आपल्याकडनं कोणतेही उलटे सुलटे कर्म होणार नाही, आपल्याकडून कोणतेही पाप कर्म होणार नाही. आपण प्रत्येक कर्म सतर्क होऊन करू आणि ते कर्म सत्कर्म होतील, चांगले कर्म होतील, याच्यामध्ये कुठली शंकाच राहणार नाही. बाबा सांगतात, बाबा जेवढं प्रेम करतात तेवढं तुम्ही बाबांवर प्रेम करता का? नाही. तर आज बाबा सांगतात मुलांना, बघा बाबा अक्षर किती सहज आहे, बाबा अक्षर किती प्रेमाचं आहे. मग बाबा आपल्याला एवढ्या वेळा आठवण करतात आणि बाबांना आपण विसरून जातो. तर बाबांनी शब्द वापरला, लाज वाटायला पाहिजे. तुम्हालाच तुमची लाज वाटली पाहिजे की जो आम्हाला स्वर्गाचा मालिक बनवतो, 21 जन्माची राजाई देतो, त्या बापाला आम्ही कसं विसरतो? बाबा सांगतात तुम्हाला विसरून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीचा पुरुषार्थ तुम्हाला करायचा आहे. चिंता नाही, परंतु श्रेष्ठ चिंतन करायचं आहे. याचा जबाबदार आपण स्वतःचे आहोत. आपला कुठेही व्यर्थ वेळ जाणार नाही, याची तुम्हीच तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि बाबांच्या समान खूप खूप गोड बनायचं आहे. स्वतःचंही कल्याण, इतरांचंही कल्याण करायचं आहे. हा अंतिम जन्म चाललेला आहे.
याच्यामध्ये पवित्र जरूर बनायचं आहे. धंदा वगैरे करत असताना अभ्यास कायम करा. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आता बाबा वरदानामध्ये सांगतात, प्रवृत्तीच्या विस्तारामध्ये राहत असताना फरिश्त्याचा अनुभव करणारे तुम्ही साक्षात्कार मुरत आहात. प्रवृत्तीचा विस्तार होत असताना आपल्यामध्ये समेटण्याची शक्ती आणि उपराम राहण्याचा अभ्यास असायला हवा. आत्ता स्थूल कार्य करत आहे आणि आत्ता स्थूल कार्यापासून वेगळे अशरीरी होण्याचा अभ्यास, फरिश्तापणाचा अभ्यास हा असायला हवा आहे. उंच स्थितीमध्ये राहणारे मुलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डोकं घालणार नाही. बाबा सांगतात त्याच्यामध्ये तुमची मेहनत वाचेल, वेळही वाचेल, सेवाही फास्ट होईल, बुद्धी विशाल होईल आणि एका वेळेस तुम्ही अनेक कार्य करू शकाल. बाबा सुविचार सांगतात, खुशीला कायम ठेवायचं असेल तर आत्मारूपी दिव्यामध्ये ज्ञानाचं तेल तूप रोज घालत राहा. राजयोगी सहयोगी बनायचं असेल तर परमात्म्याच्या प्रेमाचा रोज अनुभव करा. मुलांचं प्रेम बाबांवर आहे. बाबा नेहमी सांगतात, मी जसा आहे, जिथं आहे, ज्या रूपात आहे, मला मुलांनी ओळखलेलं आहे आणि माझी मुलं बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहतात. बाबा म्हणतात, तुम्ही केव्हाही म्हणा मनापासून, माझा बाबा, माझा बाबा, तर बाबा तुमच्या बरोबर उपस्थित राहणार आहे. जेव्हा तुम्ही मनापासून माझा बाबा म्हणाल तेव्हा तुम्हाला कोणतंही असत्य वचन, असत्य वातावरण तुम्हाला प्रभावित करणार नाही. श्रेष्ठ भाग्याची रेखा जितकी लांब खेचायची आहे तेवढी लांब तुमच्या हाताने तुम्ही खेचत राहा. जितकं तुमचं श्रेष्ठ भाग्य बनवायचं आहे तेवढं तुम्ही श्रेष्ठ भाग्य तुमच्या हाताने बनवा. ओम शांती.